गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर्गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. शुकासारिखे पूर्ण वैराग्यजनचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. मला वाटते अंतरित्वा वसावे तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्या परी पाववी प्रेमग्रासा महाराजया सद्गुरु रामदासा. राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय. महारुद्र हनुमान की जय. सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. परमपूजनीय सद्गुरूंच्या असीम कृपेने ग्रंथराज दासबोध चिंतन मालिकेअंतर्गत आज आपण दासबोधातल्या दुसऱ्या दशकातल्या 9व्या समासाचं काही चिंतन करणार आहोत. समासाचं नाव आहे विरक्त लक्षण. परमार्थ सिद्धीसाठी श्रोते हो, परमार्थ सिद्धीसाठी जितकी आवश्यक सामग्री आहे ती परमात्म्याने अत्यंत उदार अंतःकरणाने मनुष्याला दिलेली आहे. तुकोबांचं एक वचन आहे, अभंगच आहे, देव उदार देव उदार. उदार आहे तो. इतर प्राण्यांच्या तुलनेमध्ये भगवंतांनी काही इंद्रिय मनबुद्धी चित्त अहंकार अंतःकरण ज्याला म्हणतात हे मनुष्याला दिलं आहे आणि ते एका विशिष्ट गुणासह दिलं आहे ज्यात त्याला विवेक करता येतो. सारासार विवेक. मनबुद्धी चित्त अहंकार हे सगळे सूक्ष्म देहाचे घटक आहेत आणि इतकी सगळी यंत्रणा सज्ज करून भगवंतांनी त्याला अपेक्षित जे आहे ते सांगितलंय की मनमना भव मद्भक्त भव. कारण परमार्थ सिद्धीसाठी ते आवश्यक आहे. रामदास स्वामी पण दासबोधात हे आधी बोललेले आहेत. हे आधी बोललेले आहेत, धन्य धन्य हा नरदेहो येथील अपूर्वता पाहो, जो जो की जे परमार्थ लाहो तो तो पावे सिद्धी ते शिरा. धन्य धन्य हा नरदेहो. नरदेहाला धन्य म्हटलंय कारण जे जे की जो जो की जे परमार्थ लाहो म्हणजे प्रयत्न, अगदी मनापासून जर परमार्थ सिद्धीचा प्रयत्न केला. आणि परमार्थ सिद्धी कशाने होते की मी परमात्मा आहे हे ज्ञान झाल्याने मीच परमात्मा आहे, ही त्या क्षेत्रातला हा शेवटचा टप्पा आहे. आणि ते नरदेहाच्या या आपल्या भूमिकेतून पूर्ण होतं. म्हणून सगळ्यात अपेक्षा एक तर नरदेह आपल्याला मिळाला. जी इंद्रिय परमार्थ सिद्धीसाठी उपयोगी आहेत ती सगळी परमात्म्याने आपल्याला दिलेली आहेत. पशुपक्ष्यांनाही रचना योजना नाही, सारासार विवेक बुद्धी तिथे नाही, आपण ऐकलंय खूपदा आहे. पण तरीही आग्रह असा नाहीये कुठे, कोणतेही संत दुराग्रही नाही. भगवान स्वतः गीतेमध्ये अर्जुनाला इतका कर्मयोग ज्ञानयोग भक्तियोग सगळा सांगितला. पण 18व्या अध्यायात भगवद्गीतेच्या तत्वज्ञानाचा समारोप करताना भगवान म्हणतात, इति ते ज्ञानमाख्यातम गुह्यात गुह्यतरम मया विमृच्छेत दशेशेण यथेच्छसी तथा कुरु. यथा इच्छिसी तथा कुरु. रामदास स्वामींनी पण दासबोधात येथ बोलला विशद भक्ती मार्ग सांगितलं. आणि भक्तीचे नियोगे देव निश्चये पावती मानव ऐसा आहे अभिप्राव ये ग्रंथी श्रीराम. की भक्ती सिद्ध होते. भक्तीच्या योगाने भक्ती केल्याने परिपूर्ण झाल्याने देव मिळतो. निश्चय पावती मानव हे आश्वासने दासबोधाला आपल्याला दिलेलं आहे. पहिल्या समासात ते आपण त्याचा अभ्यासही केलेला आहे. पण हे नेहमी आपण डोळ्यासमोर ठेवावं. आणि मग त्या अनुषंगाने जरी ते आश्वासन आहे, यथेच्छसी तथा कुरु असं आहे, तर आपल्याला ती इच्छा होऊन ती परिपूर्ण मनुष्य देहात करता येते. हा सगळ्या शास्त्रांचा एक मतितार्थ आहे आणि तो मुळात उपनिषदांचा आहे. आणि त्यासाठी नानाविध संकल्पनांचा विचार धर्मग्रंथांमध्ये असतो. दासबोध एक अत्यंत शास्त्रीय ग्रंथ असल्यामुळे दासबोधात सुद्धा आतापर्यंत आपण त्यातल्या काही लक्षणांचा विचार केलेला आहे. पहिल्या आणि दुसऱ्या दशकामध्ये पुष्कळ चिंतन आपण केलेलं आहे. परमार्थ चिंतनापासून परमार्थ स्तवन आहे.
त्यानंतर मूर्ख लक्षण, सद्विद्या लक्षण, कुविद्या लक्षण, ही सगळी आपण ऐकत आलेलो आहोत. आणि अशाच एका मालिकेमध्ये परमार्थामध्ये अनेक ज्या गोष्टी खऱ्या अर्थाने समजून घ्यायच्या असतात, त्याशिवाय परमार्थ सिद्धीच्या वाटचालीमध्ये काही अडथळे येतात. बघा किती शब्द सारखे सारखे असतात. दासबोधातच सगळी निरूपणं ही आहेत, ज्ञानेश्वरीतही आहेत. शिष्य आहे, महंत आहे, निस्पृह आहे, साधक आहे, मूर्ख आहे, महंत आहे, विरक्त आहे. ही सगळे व्यक्तीलाच लावलेली विशेषण आहेत. व्यक्तिविशेषच आहेत हे. ही सगळी आहेत. ही सगळी भगवंतांकडे नेणाऱ्या गटातल्या माणसांची व्यक्तिमत्वांची नाव आहेत. शिष्य आहे, महंत आहे, निस्पृह आहे. हे सगळे आचार्य आहे, संत आहे, सद्गुरू आहे, देव आहे. या सगळ्या संकल्पना धर्मग्रंथांमध्ये स्पष्ट केलेल्या असतात आणि अशा अनेक संकल्पनांपैकी एक विरक्त नावाची एक भूमिका म्हणा, विरक्त लक्षण, विरक्त लक्षणांनी युक्त असा पुरुषही असतो. स्वतः रामदास स्वामीच विरक्त लक्षणांनी अत्यंत युक्त आहेत. त्यांच्याबद्दलचा जो सांप्रदायिक श्लोक आहे आपल्या सर्वांना पाठ आहे, आपण म्हणतो ना नेहमी. शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरू रामदासा. रामदास स्वामींच्या वैराग्ययुक्त अंतःकरणाला किंवा वैराग्ययुक्त त्यांच्या व्यक्तिमत्वाला शुकदेवांची उपमा दिली आहे. शुकासारिखे म्हटलंय, कारण शुकदेव अत्यंत विरक्त हो. ज्यांनी आपल्यापैकी कोणी भागवताचा अभ्यास केला असेल, किमान श्रवण जरी केला असेल, तर शुकदेवांचं चरित्र भागवतामध्ये आहे. त्यांच्या विरक्तीच्या अनेक कथाही तिथे आहेत, त्या आपल्याला तर बोलायच्या नाही. पण विरक्त अंतःकरणाची दशा असणं असं व्यक्तिमत्व असू शकतं, असतात, आजही आहेत, कालही होती, पुढे होतील. आणि विरक्त अंतःकरण झाल्याशिवाय परमात्मा प्राप्त होत नाही. म्हणून काही विरक्त लक्षणांचा अभ्यास या निमित्ताने इतक्या पार्श्वभूमीवर दासबोधात जो आहे, द्वितीय दशकाच्या 9व्या समासात तो आहे. 43 ओव्यांमध्ये विरक्त लक्षणं असतात ही. आणि खरं विरक्ती हा अंतःकरणाचा धर्म आहे. अंतःकरणाच्या या धर्माने जे सुशोभित झालेले आहेत, मंडित झालेले आहेत, आणि ही विरक्त लक्षणं अंगी प्रयत्नांनी बाणावी लागतात. अगदी एखादा जीव जन्माला आल्याबरोबर विरक्त असू शकतो, नाही असं नाही. तो पूर्वजन्मातले संस्कार, प्रारब्ध, ईश्वराची योजना, जसं शुकदेव महाराज, सगळ्या कथा त्यांच्या आपल्याला नाही बोलायच्या, पण जन्माला जे आले आईच्या उदरामधून, ते अत्यंत विरक्त दशेतच आले हो. त्यांना सृष्टीच पाहायची नाही, जगच पाहायचं नाही. त्यामुळे आई वडिलांकडे न पाहता शुकदेव महाराज घरातून निघून गेले असं वर्णन आहे. कारण ते अत्यंत विरक्त दशेत असल्यामुळे त्यांचं समष्टीशी ऐक्यच झालेलं आहे, असा वर्णन वर्णन करणारा श्लोक श्रीमद भागवतात त्यांच्या वर्णनाचा येतो. यम प्रव्रजंत मनुपेतमपेत कृत्यम द्वैपायनो विरह कातर आजुहाव. हा त्यांच्या वर्णनाचा श्लोक आहे. पुत्रेति तन्मयतया तरवोभिनेदुः तं सर्वभूत हृदयम मुनी पाहतोस. सर्वभूत हृदयांशी ऐक्य जन्मालाच आल्याबरोबर. पण त्यांच्या जन्माची कथा थोडीशी विचित्र नाही म्हणूयात, ती ईश्वरी योजनेप्रमाणे आहे. ते 16 वर्षाचेच आईच्या उदरातून बाहेर पडलेले. जन्मतः अत्यंत विरक्त आहेत. त्यांना सृष्टीच पाहायची नाही, किंवा पाहायची आहे ती भगवत रूपच ते पाहतात. असा त्यांच्या विरक्तीचा श्लोक आहे, त्यांच्या वर्णनाचा. भगवान वेदव्यासांनी तो लिहिलेला असल्यामुळे त्यात अन्यथा नाही. आणि त्यांच्या विरक्तीची तुलना रामदास स्वामी, त्यांची उपमा दिलेली आहे. शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्यांचे. विरक्ती शब्दाचा अर्थ, विरक्त लक्षण याचा अर्थ वैराग्य लक्षण असाही आहे. विरक्ती म्हणजे वैराग्यच. ते आपण आता या समासाच्या आधारे, काही लक्षणांच्या आधारे हळूहळू शिकण्याचा प्रयत्न करू. सार रूपाने पूर्ण समास आपल्याजवळ 43 ओव्यांचा उपलब्ध आहे. पण समर्थांनी प्रारंभ कसा केलाय बघा. ऐका विरक्तांची लक्षणे, ऐका विरक्तांची लक्षणे, विरक्त असावा कोण्या गुणे, जेणे अंगी सामर्थ्य बाणे, योगियांचे शिरा. ऐका विरक्तांची लक्षणे, विरक्ते असावे कोणे गुणे. म्हणजे एखाद्या व्यक्तीला, एखाद्या व्यक्तिमत्वाला जेव्हा आपण असं म्हणतो की हा विरक्त अंतःकरणाचा आहे, मग त्यात काय काय लक्षणं असू शकतात, तो कसा कसा प्रगट होतो, असं समर्थांनी खूप वर्णन करणार
विरक्त लक्षण दासबोधात लिहिलं आहे. आणि त्याचा प्रारंभ रामदास स्वामी जो करतात, विरक्ते अभ्यास करावा, विरक्ते साक्षेप धरावा, विरक्ते वक्तृत्वे उभारावा, मोडला परमार्थ श्रीराम. मग विरक्त माणसानी, मी आता विरक्त आहे, आपण थोड्या वेळ शिकणार आहोत नेमकं विरक्त म्हणजे काय, तर थोडासा अभ्यास करू आपण, दासबोधाच्याच अनुषंगाने करू की विरक्ती म्हणजे नेमकं काय. पण विरक्ते अभ्यास करावा, विरक्ते साक्षेप धरावा, विरक्ते वक्तृत्वे उभारावा, मोडला परमार्थ श्रीराम. हे विरक्तानी करायचंय की मी अत्यंत विरक्त झालो. विरक्त शब्दाचा आपण सर्वसाधारण ज्यांनी फारसा काही शास्त्राभ्यास केला नाही त्यांना सुद्धा थोडासा अर्थ कळतो, की कुठे न गुंतणारा, कुठे आसक्त न होणारा, कुठे फारसं मन गुंतवून न ठेवणारा, असा विरक्त शब्दाचा, ज्याला काही सांसारिक विषयांचा वीट आलेला आहे मनापासून, असा एखादा व्यक्ती असला की ते फार विरक्त आहेत बा, ते काही कुठे भाग घेत नाही, काही नाही, आणि ते बसलेले असतात, याला आपण विरक्त म्हणतो. पण खरा विरक्त तो नव्हे. कारण विरक्त असूनही त्याची वृत्ती मात्र उल्हासित असली पाहिजे. असं शास्त्र ग्रंथामध्ये वर्णन आहे की मी विरक्त आहे, मला या सांसारिक विषयांमध्ये काही आता इंटरेस्ट नाही, व मी कशातच भाग घेणार नाही. विरक्त मानस तरी असावे, तरीही असावी उल्हासित वृत्ती, असं एका आरतीमध्ये वर्णन आहे. जय जय सद्गुरु, जय जय सद्गुरु, अशी एक आरती आहे सद्गुरूंची केलेली. विरक्त मानस तरीही असावी उल्हासित वृत्ती. विरक्त अंतःकरणाचा पुरुष व्यक्ती ही संसारा पसाऱ्यापासून त्याला वीट आलेला असेल. वीट याचा अर्थ तो गुंतणार नाही, करील सर्व, पण उल्हासित वृत्ती पाहिजे. कारण समर्थांचा हा विरक्त शब्द आहे, पुढे महंत लक्षण निरूपण येणार आहे. आणि समर्थांनी कोणालाही असं कामच करायचं नाही, काही कशातच भाग घ्यायचा नाही, याला विरक्त मानस नाही म्हणत. सगळं विरक्तीची सगळी लक्षणं अंगात बाणून तरी सुद्धा असावी उल्हासित वृत्ती, नेहमी उल्हास, उत्साह, कार्य करण्याची उमेद त्यामध्ये असली पाहिजे. कारण या पहिल्या ओळीमध्ये जो शब्द आहे दुसरा, विवेके साक्षेप धरावा, समर्थांचा फार प्रिय शब्द आहे. दासबोधात सावध, साक्षेपी, दक्ष, ही दासबोधाच्या मध्ये जे अनेक शब्द येतात शास्त्र ग्रंथांमधले किंवा शास्त्रीय शब्द म्हणू आपण, समर्थांना अत्यंत आवडणारे 3 शब्द आहेत. सावध, साक्षेपी आणि दक्ष. तयास तत्काळाची मोक्ष, अशी ती एक ओळी पण आहे दासबोधामध्ये. साक्षेप याचा अर्थ सर्व सतत काहीतरी कृती कार्य करत राहणे, उद्योगामध्ये मन गुंतवणे, सतत उद्योगी असणे. निरुद्योगी राहणाऱ्या माणसाला आपण विरक्त म्हणतो कधी कधी, की तो फार विरक्त आहे. तो नाही. विरक्त अंतःकरणाची दशा आहे. विरक्त हे शरीराचं लक्षण नाही सांगितलेलं आहे. शरीराच्या लक्षणांनी आपल्याला विरक्तासारखा दिसणारा, आढळणारा एखादा व्यक्ती किंवा पुरुष काहीच न करता, त्याला कशातच इंटरेस्ट नाही, त्याला विरक्त नाही म्हणत. त्याला उल्हासित वृत्ती पाहिजे कुठेही, सगळ्या गोष्टींमध्ये. सगळ्या म्हणजे जी संप्रदायाची आज्ञा आहे, आपण करावे करवावे, आपण धरावे धरवावे, आपण विवरावे विवरावे, भक्ती मार्गाशी आपण अवचिता मरोनी जावे, मग भजन कोणे करावे, यासाठी भजनाशी लावावे, बहुत जन किंवा सकल जन श्रीरामाचा पाठ वेला. त्याला करायचं आहे कार्य, त्याला सद्गुरूंचं संप्रदायाचं कार्य, देव कार्य करायचं आहे, पण विरक्त अंतःकरणाने करायचं आहे. म्हणजे कार्यामध्ये कधी यश मिळतं, कधी नाही मिळत. 10 माणसांना आपण एखादं कार्य करायला सांगा. आमच्या इकडे पत्रद्वारा दासबोध अभ्यास नावाचा उपक्रम होता, अजूनही आहे, नाव जरा बदललंय. 10 माणसांना आपण म्हणा, एक व्यक्ती अभ्यास करेल. 10 माणसांना आपण सांगा की रविवारी किंवा गुरुवारी आमच्याकडे उपासना असते, या आपण. एक येईल. पण विरक्त जो आहे त्याने कार्य तर सगळं करायचं आहे, पण आपलं अंतःकरण उदास किंवा निष्क्रिय होऊ द्यायचं नाही, उत्साहितच ठेवायचं. हे नाही तर ते दुसरं घर नॉक करायचं. स्वामी विवेकानंद ह्या बाबतीत विरक्त अंतःकरणाच्या पुरुषाला स्वामीजी आपल्या सगळ्या शिष्यांना, संन्यासी शिष्यांना नेहमी आज्ञा सांगायचे की तुम्ही प्रयत्न सोडू नका. एखादा व्यक्ती तुमच्या म्हणण्याला किंवा तुमच्या आदेशाला म्हणा, उपदेशाला म्हणा, तुमच्या म्हणण्याला प्रतिसाद देणार नाही, नाराज होऊ नका. यत्न कसून करीन मी, यश दे रामा, न दे तुझी सत्ता,
हाच सुबोध गुरूंचा, मानावा राम सर्वदा करता. कारण शेवटी सगळ्याच घडामोडी जगातल्या ईश्वराच्या योजनेप्रमाणे होतात. त्याचं प्रारब्ध तितकं बळकट असेल किंवा नसेल, त्याला अंतःकरणातली तेवढी प्रेरणा नसेल, तशी बुद्धी होणार नाही, तसं कृती त्याच्याकडनं होणार नाही. पण तू नको निराश हो. विरक्त मानस तरी असावे, उल्हासित वृत्ती असं वचन आहे ना. तू तुझा उत्साह सोडू नकोस. स्वामीजी आपल्या शिष्यांना नेहमी सांगायचे, यू नॉक, यू ट्राय टू नॉक एव्हरी डोअर. प्रत्येक घरावर टिक करायचा प्रयत्न करा. टक टक ज्याला म्हणतात. नॉक म्हणजे टिक टिक टक टक करणं. घराच्या बाहेर जा, त्याला नॉक करायचा प्रयत्न करा. नाही होत, प्रतिसाद मिळाला, घर नाही उघडलं, पुढच्या दाराकडे जा. पण एकही दाब, डोंट कीप एनी डोअर अननॉक्ड. टिक टिक केल्याशिवाय एकही घर सोडू नका. घर या अर्थाने या ठिकाणी आहे. पृथ्वीमध्ये जितकी शरीरे तितकी भगवंताची घरे, असं रामदास स्वामींनी दासबोधात 20व्या दशकात वचन आहे. पृथ्वीमध्ये जितकी शरीरे तितकी भगवंतांची घरे. भगवंत आहेच त्यामध्ये. त्याच्याच प्रेरणेने मी कार्य करणार. मानावा राम सर्वदा करता. ज्याच्यासाठी मी प्रयत्न करणार तोही रामरूपच आहे. प्रयत्न मी करणार आहे. विरक्ते साक्षेप धरावा याचा आपण थोडासा विचार करू. विरक्ते वक्तृत्वे उभारावा, मोडला परमार्थ श्रीराम. परमार्थाविषयी अनेकांच्या मनामध्ये नेहमीच फार अस्पष्ट संकल्पना असतात. पण विरक्ताला रामदास स्वामींनी ही आज्ञा केली आहे, अपेक्षा केली आहे. कारण रामदास स्वामींचा विरक्त हा अजूनही इतरांच्या तुलनेमध्ये फार वेगळा आहे. तो कार्यप्रवण आहे, साक्षेपी आहे, उत्साही आहे. मन त्याचं निराशही कधी न होणार आहे. कारण तो हे मानणार आहे की यशदे रामा न दे तुझी सत्ता. तू करून घे बाबा. तू मला प्रेरणा केली आहेस. मी विरक्त अंतःकरणाचा आहे असं तुला वाटत आहे, म्हणून विरक्त अंतःकरणाच्या माणसाने नेमकं काय करावं याचं खूप दिग्दर्शन दासबोधामध्ये आहे. महंत लक्षणामध्ये आपण जेव्हा जाऊ तेव्हाही हा विचार बऱ्याच प्रमाणामध्ये आपल्याला करावा लागणार आहे. त्यांनी सगळं केलं पाहिजे. मी विरक्त झालो, मला प्रापंचिक सांसारिक कोणत्याही विषयांमध्ये आता फार रस नाही, मी त्यात गुंतत नाही, म्हणून मी सकाळी उठून स्नान करणार नाही. समर्थ म्हणतात विरक्ताने असं करायचं नाही. विरक्त झालायस ना तू, तरी स्नान संध्या जपत ध्यान, स्नान संध्या जपत ध्यान, तीर्थयात्रा भगवत भजन, नित्य नेम पवित्रपण, अंतरशुद्ध असावे श्रीराम. विरक्त कसा असावा हे सांगितलंय. स्नान संध्या जपत ध्यान केलंच पाहिजे. ज्याला संध्येचा अधिकार आहे अशा व्यक्तीने स्नानानंतर लगेच संध्या केली पाहिजे. काही जप केला पाहिजे, काही ध्यान केलं पाहिजे. कोणत्या देवतेचं करावं, कोणतं उपास्य आहे, पण रामदास स्वामींच्या रामदासी संप्रदायाचं राम दैवत आहे, प्रभू श्रीराम दैवत आहे. जप करावा प्रभू रामांच्या नावाचा, काही ध्यान करावं, त्याच्या मूळ स्वरूपाचं ध्यान करावं. तीर्थयात्रा भगवत भजन, तीर्थयात्रा कराव्या नेहमी. नाना तीर्थक्षेत्राशी जावे, तेथे त्या देवाचे अर्चन करावे. दासबोधात तीच हवी. भगवत भजन हे विरक्ताने करायचंय. भजन करायचंय, पूजन करायचंय, तीर्थयात्रा करायची आहे. नित्य नेम पवित्रपण, सांडू अंतरशुद्ध असावे श्रीराम. जरी विरक्त अंतःकरणाचा तू झालास, नाही फारसा तुला सांसारिक विषयांमध्ये रस घ्यावा असं वाटत, त्याला विरक्त असं म्हणतात. गुंतत नाहीस तू, पण अंतर तरी शुद्ध ठेवण्याचा प्रयत्न कर. त्या अंतरशुद्धीसाठी हे सगळे उपाय शास्त्रामधले आहेत. स्नान संध्या जप ध्यान तीर्थयात्रा संत दर्शन, काही स्वाध्याय काही जप याने अंतर शुद्ध होत. सध्या जगामध्ये अशी गंमत आहे की बाह्य शुद्धीला फार महत्व आणि मूल्य आले. स्वामी विवेकानंदांचं एक वाक्य आहे, मनुष्याने नेहमी मी कसं दिसावं यापेक्षा मी कसं असावं याचा विचार करावा. काय सुंदर वचन आहे. मी कसं दिसावं याकडे सध्या फार कल आहे समाजाचा आणि समाजातल्या अनेक सगळ्याच व्यक्तींचा. मी कसं दिसावं, मी कसं दिसावं हे शरीराच्या अनुषंगाने आहे. शरीर घाणेरडं ठेवावं, अस्वच्छ ठेवावं असं कुणी म्हणत नाही, पण त्यामध्ये किती वेळ द्यायचा, मी कसं दिसावं यात फार आहे. माझं शरीर, माझे केस, माझं डोकं, माझं गॉगल इकडे फार लक्ष आहे.
म्हणजे नाही तर रेडमीचा 8,000चा गॉगल घ्यायचा आहे आणि दृष्टी मात्र नाही चांगली पाहण्याची. डोळे चांगले होतील, गॉगल द्या. मी कसं दिसावं याकडे फार लक्ष आहे. वस्त्रांपासून पहा, माझ्या घरापासून पहा, माझ्या गाडीपासून पहा. ते नेहमी चांगलं असावं, स्वच्छ असावं, ह्यातच सगळी एनर्जी आणि दिवसाचा खेळ समाप्त होतो. मी कसं दिसावं यापेक्षा मी कसं असावं याला फार परमार्थाच्या दृष्टीने मूल्य आहे. आणि त्याचा परीक्षक परमात्मा किंवा सद्गुरू हे असतात नाही. कारण एखाद्या माणसाचं दिसण्याकडे पेक्षा असण्याकडे लक्ष आहे की नाही हे सद्गुरूंना किंवा संतांना ईश्वराला बरोबर ओळखता येतं. आणि म्हणून समर्थांनी ह्या विरक्त लक्षणांच्या समासामध्ये विरक्त असावे कोण्या गुणे, समारोप आहे या समासाचा सगळ्या लक्षणांचा आपण विचार करणार आहे. नंतर थोडासा आपण शास्त्रीय विचार करणार आहोत की विरक्त म्हणजे नेमका काय, याचा थोडासा विचार आपण करणार आहोत. पण समारोप जो या समासाचा रामदास स्वामींनी शेवटी केलेला आहे, समारोप म्हणजे समारोपीय ओव्या आहेत 3-4 त्यामध्ये. अगदी समारोपीय ओवीमध्ये ह्या दशकाच्या 10व्या समासाचं सूतोवाच आहे. म्हणजे पुढचा समास जो आहे दासबोधाचा दशक 2 समास 10 हा पढत मूर्ख लक्षणांचा आहे. आणि त्यामुळे ह्या विरक्त लक्षणांच्या समासामध्ये 43वी ओवी ही पुढच्या समासाचं बीज आहे. तिथे उल्लेखच आहे स्पष्ट, पडत मूर्खांचे लक्षण निरोपिले पुढले समासी श्रीराम. विरक्तांची, त्याच्या आधी सद्विद्येची, त्याच्या आधी त्रिगुणांची, अशी खूप दासबोधाची सुंदर एक साखळी आहे विचारांची. आणि इतके सगळे सद्गुण, सत्वगुण आहे, नंतर सद्विद्या आहे, आता विरक्त लक्षण आहे, लागोपाठ 3 समास हे परमार्थ सिद्धीसाठी आवश्यक असलेल्या गुणधर्मांनी युक्त अंतःकरण ज्याचं आहे त्याची वर्णन सुरू आहे. सद्विद्या आणि सद्विद्येने युक्त मनुष्यही, सत्वगुणाने युक्त मनुष्यही आणि आता आपण शिकतोय विरक्त लक्षणांनी युक्तही. या सर्वांचा अभ्यास झाल्यानंतर असं असं जे आचरण करीत नाही या मागील 3 समासांचा एकत्र विचार करून त्यासाठी त्याला रामदास स्वामींनी अरे इतकं समजावून घेतलंस तू तरी करत नाहीस, त्यांना शहाणे असूनही मूर्ख असं म्हटलेलं आहे. ते आपण पुढच्या समासात चिंतन करण्याचा प्रयत्न करू. पण ह्या विविध संज्ञा ज्या दासबोधामध्ये इतक्या प्रकारे रामदास स्वामींनी आपल्याला स्पष्ट करून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. या सगळ्या संज्ञा जसं मगाशी बोललोय मी आपल्याला, निस्पृह आहे, महंत आहे, शिष्य आहे, आचार्य आहे, विरक्त आहे, महंत आहे, सगळ्या संज्ञा समजावून त्या जर नीट त्याचे अर्थ आपण, त्या प्रत्येकाच्या अर्थात थोडा थोडा फरक आहे. त्या संदर्भाप्रमाणे त्याचा अर्थ आपल्याला धारण करावा लागतो, घ्यावा लागतो. पण ह्या जर नीट एकदा समजून घेतल्या ना तर दासबोध पुढे अजून बराच आपला शिल्लक आहे. 18 दशक आहेत. पण पुढे जेव्हा दशक 5, 6, 7 मध्ये आपण जाऊ तिथे कुठे कुठे विरक्त शब्द येईल, कुठे महंत येईल, कुठे शिष्य येईल, कुठे निस्पृह येईल. पण तेव्हा आपला घोटाळा होऊ नये म्हणून ही सगळ्या संज्ञा स्पष्टीकरण सुरू आहे. शिष्य लक्षणांचा अजून विचार नाही आहे, तो 5व्या दशकामध्ये आहे. मंत्रांचा जो दशक आहे त्यामध्ये शिष्य लक्षणांचा आहे, पुढे महंत लक्षणांचा आहे. म्हणजे इकडे आपल्याकडून काही काही संज्ञांची तयारी रामदास स्वामी तयार करून घेत आहेत आणि दासबोध त्या विचारांनी पुढे पुढे जातो आहे. पण हे एकदा समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. ज्याला कॉन्सेप्ट क्लॅरिटी म्हणतात ती करून घ्यायला पाहिजे. नाहीतर मग असे सगळे शब्द पुढे आपण दासबोध काय, ज्ञानेश्वरी काय, कोणत्याही धर्मग्रंथामध्ये शब्द येतात. या सगळ्या पारमार्थिक संज्ञा आहेत. व्यवहारामध्ये ही माणसं भेटतील का आपल्याला? जे निव्वळ व्यवहारात गुंतलेली माणसं आहेत ते कोणाचे शिष्य असतात का? अनुग्रहाचंच तर बंधन झिडकारून लावतात. कशाला पाहिजे अनुग्रह? आपल्याला काय येत नाही या भूमिकेत. ते शिष्यही नाही, ते विरक्तही होऊ शकत नाही, ते सद्विद्येचे होऊ शकत नाही. आपल्याला त्यांचा विचार सध्या नाही करायचा आहे, समर्थाने केलाय. विद्या लक्षण, मूर्ख लक्षण, परत मूर्ख लक्षण, बद्ध लक्षण, बद्ध निरूपण आणि काही काही ओव्या वाचून खरोखर हसू येतं पुढे पुढे कधी आपल्याला. पण ती समाजामध्ये भ्रमण करीत असताना रामदास स्वामींनी त्यांच्या सूक्ष्म दृष्टीने टिपलेले ते व्यक्तिमत्व आहे. असं तूर्त आपण विरक्त लक्षणांचा काही अभ्यास करतो आहोत. शेवटची ओवी आहे, ऐका विरक्तांची लक्षणे, विरक्ते असावे कोण्या गुणे, जेणे अंगी सामर्थ्य बाणे, योगियांचे श्रीराम. हा
सगळ्या विरक्त लक्षणांचा अभ्यास आणि त्यांचा अंगीकार हा जर साधक करीत गेला तर जेणे अंगी बाणे लक्षणे योगियांचे श्रीराम, जेणे अंगी सामर्थ्य बाणे योगियांचे श्रीराम. ज्यांना योगी म्हणतात, योगी ही एक वेगळी संज्ञा आहे. कारण योग मार्गच आहे, कठीण आहे, पण काही त्याचे विरळे साधक असतात ना, त्या योगियांच्या मध्ये जे सामर्थ्य असतं ते सामर्थ्य भक्ती अंगाने सुद्धा प्रवास करीत असताना जर विरक्ती माझ्या अंगाला येऊन लागली तर तेच सामर्थ्य जे योगियांच्या अंगी येतं आणि योगियांच्या अंगी जे मुख्य सामर्थ्य आहे ना, त्यांना नानाविध सिद्धी त्यांची इच्छा असेल तर प्राप्त होतात. चांगदेवांचं उदाहरण आठवा, किती सिद्धी त्यांनी मिळवल्या. योगी आहेत ते. त्या सकल सिद्धी योगियांच्या अंगी जे सामर्थ्य आहे ते सुद्धा विरक्त लक्षणं जर अंगात बांधल्या गेली, पुष्कळ लक्षणांचा विचार पूर्ण समासामध्ये आहे. आपण एक दोन नव्या त्यातल्या म्हटल्या. विरक्ते उत्तम गुण घ्यावे. जे कुठे उत्तम गुण दिसतील, विरक्ते उत्तम गुण घ्यावे, विरक्ते अवगुण त्यागावे, नाना अपाय भंगावे, विवेक बळे श्रीराम. विवेक शब्द रामदास स्वामी पुढे 12व्या दशकात विवेक वैराग्य निरूपण असंच येणार आहे. 12वं दशकच आहे त्यासाठी. आणि विवेक ही तर परमात्म्याने या नरतनूतल्या देहाला दिलेली सर्वात मोठी देणगी आहे. त्याला सारासार विवेक, नित्य अनित्य विवेक असे त्याचे प्रकार आहेत. पण विवेक करता येणं ही मनुष्य देहातल्या अंतःकरणाला दिलेली, भगवंताने दिलेली देणगी आहे. श्रोते हो, या संपूर्ण समासाचं थोडं सार असं काही वाक्य आपण बोललो आतापर्यंत, पण आपल्याला अगदी मूल विचार करायचा आहे थोडासा, जो दासबोधात अन्यत्र आहे. पण आजच्या विरक्त लक्षणांच्या समासाला जोडून पुढचा काही विचार आत्ता जर करता आला तर हे संयुक्तिक आहे. विरक्त आणि आसक्त हे दोन शब्द आता आपण लक्षात ठेवू अभ्यासासाठी. विरक्त, आसक्त हे दोन्ही विरुद्धार्थी शब्द आहेत. आसक्त म्हणजे अडकलेला, गुंतलेला. मनुष्याजवळ अंतःकरण नावाचा पदार्थ आहे. मन, बुद्धी, चित्त, अहंकार हे सूक्ष्म देहाचे घटक आहेत. कुठे कुठे मन म्हणतात, कुठे बुद्धी म्हणतात, कार्य परत्वे त्यांची नावं आहेत. पण उपदेश करताना मन, बुद्धी सारखं सारखं वापरल्या जातात कुठे ग्रंथामध्ये. आणि आसक्ती ही होते, ही खरं बुद्धीद्वारा होते, मनाद्वारे होते. उपनिषदांमध्ये मनाला पण आसक्त म्हटलं आहे ना, नाही असं नाही. आमच्या इथे अमृतबिंदू उपनिषद नावाचं उपनिषद आहे. त्यामध्ये एक श्लोक आहे. मन एव मनुष्याणाम कारणम बंध मोक्षयोः. मन एव मनुष्याणाम, मन हेच एव, मन एव मनुष्याणाम कारणम, जे मनुष्याला बंधनात टाकतं आणि मुक्तही करू शकतं. पुन्हा आपण ती ओळ ऐकून घेऊ. अमृतबिंदू उपनिषदातला हा श्लोक आहे किंवा ऋचा आहे, श्रुती आहे. मन एव मनुष्याणाम कारणम बंधमोय कारणम बंध मोक्षयोः बंधाय विषयासक्तम मुक्ते निर्विषयम स्मृतम. बंधात टाकायला जे कारण होतं तर विषयासक्ती, आसक्त शब्द आहे. बंधाय विषयासक्तम मुक्तैर निर्विषयम स्मृतम असा अमृतबिंदू उपनिषदातला हा श्लोक आहे. मनच, मग तुम्ही त्या उपलक्षणाने बुद्धी म्हणा, चित्त म्हणा, काही म्हणा, उपलक्षणाने पाची घटक. मन एव हेच मनुष्याला बंधनात टाकायला कारणीभूत आहे किंवा सुटायला म्हणजे मोक्षाला सुद्धा, मोक्षासाठी कारण आहे. सुटलेला मोक्ष, बांधला गेलेला बंधन. आणि बंधनाचं स्वरूप बांधला गेला म्हणजे काय दोरी आपल्याला अंगाला बांधली जाते काय, हे नाही. बंधनाचं स्वरूप जे शास्त्रीय ग्रंथांमध्ये जेव्हा बंधन शब्द येतो, हे आपण लक्षात ठेवायचं आहे की बंधनाचं नेमकं स्वरूप जन्म मरण परंपरा हे आहे. हा बंध आहे. बंधाय विषयासक्तम म्हणून विषयासक्ती किंवा तूर्त आसक्ती शब्द वापरू आपण. आसक्ती विषयांबद्दल असली की मनुष्य गुंतून राहतो, बांधल्या जातो. याचा अर्थ जन्म मरण परंपरा त्याची चुकत नाही. जन्म मरण परंपरा संपणं म्हणजे मोक्ष आहे.
कारण जीव सच्चित आनंद रूप आहे, तिथे कुठे जन्म मरण आहे, मुळात जीवालाही नाही. परंतु आभासी का असेना सध्या आपल्याला माहिती आहे ना, ते मिथ्या जरी असेल तरी आपण त्यात आज आहोत. म्हणून जोपर्यंत आपल्याला ज्ञानदशा येत नाही, त्याला मिथ्या नाही म्हणायचं, सत्यत्व द्यायचं असं धर्मग्रंथ सांगतात. द्यायचं सत्यत्व. म्हणून मन सत्य माणू सध्या वास्तविक प्रकृतीचे घटक असल्यामुळे ते सगळे मिथ्याच आहेत. तो विचार 8व्या दशकात पाहू आपण. पण मन जे प्रत्येकाजवळ आहे, तेच त्याच्या मुक्तीला किंवा बंधनाला कारणीभूत असतं, असा हा श्लोक आहे. आसक्ती आणि आपला जो समाज सुरू आहे विरक्ती आसक्ती एकदम विरुद्धी शब्द आहे, विरुद्ध शब्द आहे. आणि विरक्त अंतःकरण जेव्हा आपण म्हणतो एखाद्याबद्दल की त्याचा अंतःकरण विरक्त आहे, ते विषयांपासून विरक्त आहे असा अर्थ होतो. थोडासा विचार करू आपण की मनामध्ये एखाद्या विषयाविषयी आसक्ती का निर्माण होते, असा विचार आपण करू. बघा, परमात्म्याने मनुष्य देहातल्या प्रत्येक जीवाला प्रत्येक जीवाला पंच ज्ञानेंद्रिय दिलेली आहेत. माहिती आहे आपल्याला, आपण अभ्यासकच आहात. पंच ज्ञानेंद्रिय दिलेली आहेत प्रत्येकाला. आणि ती श्रोत्र चक्षु इत्यादी आपल्याला माहिती आहे. ही पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, कर्मेंद्रिय तर जड आहेत, ज्ञानेंद्रिय जडच आहेत, परंतु ती विषयांकडे धाव घेतात. कारण चैतन्य रूप परमात्मा बुद्धीतला जो आहे चिदाभास रूपाने हा जीव कार्यरत राहतो, बुद्धीच्या ताब्यात जातो. आणि चेतन परमात्मा आतल्या आत असल्यामुळे त्याच्या बुद्धीमध्ये चेतनाचा धर्म काही येतात आणि ती बुद्धी किंवा ते मन त्या विषयांकडे धावतं. पण ब्रह्मदेवानी ही सगळी इंद्रिय मनुष्य देहातल्या व्यक्तीला दिल्यानंतर ती सगळी इंद्रिय मूलतः स्वभावतः ही बहिर्मुखच केलेली आहे. बहिर्मुख शब्दाचा अर्थ विषयांकडे धावणारी. विषय पाहिला की त्या विषयाविषयी आकर्षण निर्माण करणार. आधी त्या विषयाचं मनात चिंतन होतं, मग तो विषय मनात चिंतन झाल्यानंतर जसं मला खूप श्रीखंड खायची आधी इच्छा होते, चिंतन होतं, मग ते प्रत्यक्ष आणल्या जातं आणि मग त्याचा भोग घेतला जातो. असे 3-4 त्यात क्रमाने टप्पे आहेत. श्रीमद भगवद्गीतेच्या 2य अध्यायामध्ये याविषयी एक श्लोक आहे. ध्यायतो विषयान पुंसः संगस्ते शूपजायते. पुढची सगळी जी घडामोड आहे, ज्याला एक पडझड म्हणू आपण, क्रोधात भवति सम्मोहा सम्मोहा स्मृती विभ्रमा स्मृती भ्रंशात बुद्धिनाशो बुद्धिनाशात प्रणश्यती. त्या सगळ्या विचारांचा तूर्त आपल्याला ह्या प्रवचनात फारसा कर्तव्य नाही म्हटल्यापेक्षा विचार करण्याची गरज नाही आपल्या अनुषंगाने. ध्यायतो विषयान पुंसः संगस्ते शूपजायते. संघातेषु उपजायते. ध्यायतो याचा अर्थ चिंतन केल्याने विषयान पुंसः आधी विषयाचं चिंतन चित्तात होतं, मला तो हवासा वाटतो, हे चिंतन सुरू होतं. कोणताही पंच ज्ञानेंद्रिय आपल्या जवळ आहेत ना, हे आपण रसना याविषयी बोललो फक्त उदाहरण, की मला श्रीखंड खायची इच्छा झाली, प्रत्यक्ष आणलं खाल्लं, भोग संपला. आणि असं प्रत्येक इंद्रियाचं होतं. पण ह्या सगळ्या इंद्रियांची धाव परमात्म्याने बहिर्मुख केलेली आहे. ती धावतात. कुणी असा प्रश्न विचारू शकेल की इंद्रिय ही बहिर्मुख का केली ब्रह्मदेवानी, अंतर्मुखच करून ठेवली असती. अंतर्मुख वृत्ती नेहमी परमात्म्याकडे किंवा आत्म्याकडे पाहते आणि बहिर्मुख विषय वृत्ती ही अखंड विषयांकडे पाहते. परमात्मा सोडून, अहो खरं म्हणजे आपलं स्वरूप, परमात्मा म्हणजे आपलं स्वरूप. कुणी असं विचारेल की अंतःकरण वृत्ती जेव्हा विषयांकडे धावते आणि मग ती आसक्त होते, पण मुळात विषय या शब्दाची काय व्याख्या आहे, विषय कशाला म्हणतात? आणि वेदांताने व्याख्या केलेली आहे. माझं स्वतःच स्वरूप जे परमात्मा स्वरूपच आहे, जीवही परमात्मा स्वरूपच आहे, ते सोडून सगळ्यांना विषयच म्हणतात. या जगाला विषय म्हणतात, या देहाला विषय म्हणतात, आंब्याला विषय म्हणतात, श्रीखंडाला विषय म्हणतात, स्कूटर, कार, घर, नोकरी, धंदा, सोनं, चांदी, पैसा, धनसुत मम जाया, असा एक अष्टक आमच्या इथे. मुद्दाम ते उपलक्षणीने 4 शब्द कवींनी घेतले आहेत. धनसुत मम जाया ह्यातून लक्ष काढी.
असूनी सकळ स्वार्थी ना कळे काय गोडी, फुकट गमविले मी आयु घेऊन जन्म, श्री सद्गुरु रामानंद तुम्हा प्रणाम. स्वतःच स्वरूप सोडून, सत्स्वरूप सोडून अन्य सगळे पदार्थ यांना विषयच म्हणतात. किती मोठी आणि व्यापक, पण किती दोन शब्दात सांगितलेली व्याख्या आहे. किती समर्पक व्याख्या वेदांत करतो. सगळेच विषय आस्तंभ ब्रह्मपर्यंतम, म्हणजे या पृथ्वी लोकावरचे सगळे पदार्थ, स्वर्ग लोकातले सगळे पदार्थ, हे सुद्धा सगळे विषयच आहे. स्वर्ग हा सुद्धा विषयच आहे. म्हणून बहिर्मुख जी इंद्रिय परमेश्वराने की ब्रह्मदेवाने तयार केली, कोणी विचारेल की ही इंद्रिय बहिर्मुख का केली, त्याचं उत्तरही दिलंय वेदांताने. कारण ह्या जीवाला पूर्व जन्म आहेत असं वेदांत शास्त्र मानतो. तिथे अनेक कर्म झाले आहेत. मग त्यांनी ज्या प्रत्येक जीवाने केलेल्या कर्मांची फळं कोणी भोगायची? ज्याला त्याला आपल्या कर्मांची भोग भोगण्यासाठी, तसे तसे भोग भोगण्यासाठी वृत्ती बहिर्मुख केल्या. नाही तर विषयांचे भोग तुझ्या कोणी भोगायचे रे बाबा? तू कर्म केलेस, तुझ्या कर्मांची फळं इतरांना नाही भोगता येत. अगदी सख्या मित्राला नाही, आईला नाही, वडिलांना नाही, भावाला नाही, मुलाला नाही. ज्याचे त्याचे जैसे ज्याचे कर्म तैसे फल देतो रे ईश्वर. त्याला तसे भोग द्यावे लागतात. नाही तर याचे भोग तसेच शिल्लक राहतील, आणि भोग शिल्लक राहिले त्याच्या वासनांचे भोग असतात, शिल्लक राहिले पुन्हा पुन्हा जन्म होईल याला. हे भगवंताचं उदारपण आहे की तूच केलेल्या कर्मांची फळ भोगून संपव. ती संपवताना आता सावधगिरीने मनुष्य देहात आल्यानंतर आसक्त होऊ नकोस, संग ठेवू नकोस. म्हणून विषय वाईट नाहीत, विषयांचा संग वाईट आहे. विषय नाही वाईट, विषयांचा संग वाईट आहे. विषय आणि संग थोडं आपण पुन्हा समजावून घेऊ. संग याचा अर्थ अडकून राहणं, गुंतून राहणं, यालाच आसक्ती म्हणतात. म्हणजे एखादा विषय मला हवा आहे, उदाहरण बोलतो आपल्याला, आणि तो न मिळाला तर आपल्याला हळहळ, कुरकुर, चिडचिड, क्रोध इत्यादी येतं. तसं जर होत नसेल तर अंतःकरण विरक्त आहे. समजा उदाहरण सांगतो. आम्ही एका ठिकाणी लग्नात गेलो आणि रात्री सगळे एकत्र जमल्यानंतर, लग्नाला 2 दिवस वेळ आहे, पण काही नातलग मंडळी घरात जमलेली, सकाळी सगळे एकत्र गप्पा करताना असं ठरलं की घरोघरच्या चर्चा आणि गप्पा आहे हो. कसा प्रापंचिक माणूस आसक्त होत जातो त्याचं उदाहरणच आहे. सगळ्यात पहिल्यांदा घरी उठल्याबरोबर प्रत्येक घरात साधारण अर्धा एक तास चर्चा असते, आज काय करायचं. आणि हे इतक्यातलं 10-20 वर्षातलं आहे. पूर्वी असं विचारत नसत. घरातली माऊली, आई, काकू, मामी काहीतरी भाजी घेऊन बनायची आणि ती सगळ्यांनी खायची, असं एक ठरलेलं असायचं. आता सकाळी उठलं की सकाळी काय खायचं, दुपारी काय खायचं, रात्री काय खायचं, याला म्हणतात रेसिपी बनवणं. त्यात सगळा वेळ घालवायचा 1-1.5 तास. आज काय करायचं, आज काय करायचं हे तरी ठीक आहे. रात्री झोपतानाच आता उद्या काय करायचं याचा विचार करायला. 2-3 मिनिटं करणं योग्य आहे, वाईट नाही आहे. पण ती लग्नातला प्रसंग बोलतोय, आसक्तीचं उदाहरण म्हणून बोलतोय. ठरलं की उद्या इतके सगळे पाहुणे आहेत, आपण सगळे एक 10-5-6 लोकांनी मिळून ठरवलं की सर्वांना आवडणारी अशी भाजी आपण करूया, की वांग्या बटाट्याची भाजी आवडते. मग अंतःकरण ध्यायतो विषयान पुंसः, तर निर्णय झाला सकाळी. मी इतरांबद्दल का बोलू, माझ्या अंतःकरणाविषयी बोलतो की मला आता माहित झालं की जेवताना आज वांग्या बटाट्याची माझ्या आवडीची भाजी मला मिळणार आहे. आणि मध्ये काही वेळ इतर गोष्टींमध्ये गेला असेल. भोजनाच्या वेळेला पानावर बसलो आणि सगळं वाढून झालं, भाजी वाढायला आले, आणि भाजी वाढलेल्या भगिनीनी, माऊलीनी, वहिनीनी, काकूनी कोणीतरी वाढली. कारल्याची भाजी वाढली. कारल्याची भाजी मेनूत नव्हती, ठरलेला नव्हता. आता ह्या ठिकाणी चित्त 2 प्रकारे कार्य करतं. अंतःकरणाला जर विवेकाची दशा असेल तर शांतपणा येतो. शांतपणे विचार करता येतो की नाही, दारावर तर भाजी घेतली, जायला वेळ नव्हता इतक्या पाहुण्याच्या गडबडीत. नसेल मिळाली, कारल्याची भाजी केल्या गेली, जी मला बिलकुल आवडत नाही. आणि अपेक्षा ध्यायतो विषयान पुंसः वांग्याच्या भाजीची होती, पारात पडली कारल्याची भाजी. आता 2 प्रकारे व्यक्तिमत्वाच्या एकंदर प्रतिक्रिया होऊ शकतात. अंतःकरण अविवेकी असेल तर तिथेच भाजी वाढणाऱ्याला आणि स्वयंपाक करणाऱ्याला उद्देशून काही वाक्य बोलल्या जातील.
मोठ्याने ओरडून, कदाचित क्रोधात भवती संमोहा संमोहा स्मृतिविभ्रमा, याही भूमिकेत तो जाऊ शकेल. ध्यायतो विषयान पुंसा संगस्ते शूपजायते, संगात संजायते कामहा कामात क्रोधो भिजायते. असे ते द्वितीय अध्यायातले श्लोक आहेत. हे काय आपलं ठरलं होतं, तुम्हाला कळत नाही का, मला कारले बिलकुल आवडत नाही, कोणी कारली कारल्याची भाजी? हे अविवेकी माणसाचं लक्षण आहे. आणि सहसा असंच घडत असतं. आवडीची भाजी खायला नाही मिळाली की चिडचिड, क्रोध, त्रागा, लागेल तर पानावर उठून जाणं, मी आज उपास करील, तुम्हाला माहित नव्हतं का मला वांग्याची आवड, वगैरे वगैरे. आणि विवेकी असेल तर जाऊ दे ना, दारावरती मिळाले नसतील चांगले वांगे दारावरती, म्हणून त्यांनी कारल्याची केली. कदाचित भाजीवाला आलाही नसेल म्हणून घरातले फ्रीज मधले काय असतील कारले त्याची केली असेल, जाऊ दे. अंतःकरणाला, मनाला, आपल्या बुद्धीला अखंड शिकवीत जाणे, जाऊ दे, जाने दो, जाऊ दे. जाऊ दे हे आपण जे व्यावहारिक दोन शब्द वापरतो याचंच नाव विवेक असं आहे. विवेक धारण करून माणसाला मग शांत राहता येतं. आणि असा विवेक धारण करता येतो विषयांचा संग घडताना, असा जो विवेक करतो त्याला विरक्त म्हणतात. एक उदाहरण फक्त वांग्याच्या भाजीचं आपण घेतलं, पण कधी कधी रसना इतकी आगाऊपणा करते, ती अशी माणसं कधी विरक्त होऊ शकत नाही. रसनेची सोस पूर्वेपर्यंत जन्म संपून जातो. बरं आपल्या पायी इतरांच्याही चित्ताची दशा बिघडवण्याचं कार्य माणसं करीत असतात. एक मित्र होते आमचे, त्यांना काजू फार आवडतात, ते स्वतः आणून खातही असतील, खावेत, काय हरकत नाही. पण इतरांना त्रास कशासाठी? आमचे एक तिसरे मित्र एकदा गोव्याला जाणार होते. यांना कळलं, हे त्यांच्या घरी रात्री 11 वाजता गेले की सकाळी तुम्ही 5 ला निघून जाणार, भेट होणार नाही. आसक्ती बोलतोय आपण, आसक्ती. काजू काय गावात मिळत नाही, पण ते गोव्याला चालले म्हणून रात्री 11 वाजता जाऊन त्यांना सांगितलं की तुम्ही गोव्याला चालले ना. ते म्हणाले हो आम्ही निघालो सकाळी ट्रिपला, 5 वाजताच निघणार आम्ही सकाळी, टॅक्सी येणार आहे. त्यामुळे आमच्याकरता गोव्याला चांगले काजू मिळतात ना, आमच्यासाठी 5 किलो काजू आणा. आता मित्रत्व असं आहे की ते नाही म्हणू शकत नाही. भीड अशी आहे, नाही म्हणू शकत नाही. पैसे आत्ताच देऊ का? ते म्हणाले नाही हो, नाही नाही, पण नक्की आणा बरं. एक वेळ तुमचं न आणलं तर आमचे. मला सांगा, कोणीही प्रवासाला निघताना ज्याच्या त्याच्याजवळ आपलं पुष्कळ ओझं असतं का नाही, सामान असतं की नाही. बरं एक 100 ग्रॅमही नाही सांगितले, 5 किलो आम्हाला पुढे 6 महिने पुरले पाहिजे म्हणून. तुझी काजू या विषयातली आसक्ती तू जेव्हा दुसऱ्याच्यावर लादायचा प्रयत्न करतो, तेव्हा साहजिकपणे ती व्यक्ती तोंडावर जरी म्हणणार नाही काही, आणले कदाचित 5 किलो काजू, पण त्यांना किती ओझं त्याचं. त्यांचे आणायचे राहिले वेगळे, ओझं वाढून जाईल, वजन वाढेल, बॅग घ्यावी लागेल 5 किलो काजूसाठी एक. ते तोंडावर काही म्हणणार नाही, पण अत्यंत काजूविषयी आसक्त असलेलं मन या माणसाला गप्प बसू देत नाही. मग याला सांग, त्याला सांग, कसंही करून माझी. आणि समजा काही कारणाने ते 5 किलो काजू आणायला विसरले म्हणा, किंवा त्यांनी मुद्दाम नाही आणले म्हणा, ओझापाटी म्हणा, किंवा त्यांचं द्रव्य संपून गेलं म्हणा. काजू काय स्वस्त येतात का? येताना त्यांनी गोव्यात काही आपलं खरेदी केली असेल, काही चैन माऊस केली असेल, पैसे संपले असतील. जुना दृष्टांत आहे, एटीएम वगैरे असे कार्ड वगैरे नव्हते तेव्हा, पैसेच न्यायचे लोक, किंवा ट्रॅव्हलर्स चेक न्यायचे. आता ते संज्ञा सगळ्या आउट ऑफ डेट झाल्या. नसतील आणले, नाही आणल्या गेले काजू. त्यांच्या येण्याच्या आगम वाट पाहत पाहत त्यांच्या टॅक्सीचा आवाज आला रे आला. 8 दिवसांनी आले. यांनी सगळे काम आपले सोडून त्यांच्या घरात गेले, द्या आमचे काजू. ते म्हणाले व आम्ही विसरलो. मुद्दामही नसतील आणले, आम्ही विसरलो. मग जे भांडण झालं तिथे, मी पाहिलेला प्रसंग म्हणून सांग. का झालं? ध्यायतो विषयान पुंसः संगस्ते शूपजायते, संगात संजायते कामात क्रोधो भिजायते, वगैरे वगैरे. घसरगुंडी आहे सगळी. पण विरक्त लक्षणांचा मनुष्य विवेकी असतो. आधी या समासात शब्द आहे विवेक. कारण मन तर चंचल आहे, ते धावतं. मन एव मनुष्याणाम, आपला आता श्लोक ऐकला, किंवा भगवद्गीता 6व्या अध्यायात म्हणजे चंचल मी मन कृष्ण प्रमाथी बलवत दृढम, फार बलवान आहे, चंचल आहे, सतत धावत असतं विषयांकडे. म्हणून विषयासक्ती का घडते? विषयांवर प्रेम होतं. आधी आधी विषयांचं चिंतन होतं, मग ते विषय आवडीचे होतात, मग त्या विषयी खूप प्रेम निर्माण होतं, आणि मग तो विषय मिळाला नाही
तर अंतःकरणाची तळमळ 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 होते, याला आसक्ती म्हणतात. आणि याच्या अगदी विरुद्ध विरक्ती आहे. ठीक आहे, ते विसरले नाणायला सांगितलं तर हरकत नाही, काय हरकत नाही, जाऊ दे. जितक्या वेळेला आपल्या दैनंदिन जीवनाच्या व्यवहारामध्ये आपल्या तोंडामध्ये जाऊ दे शब्द येत असेल, समजावं की आपल्या अंतःकरण अगदी अनुकूल पद्धतीने कार्य करत आहे आणि साधक जीवनामध्ये अत्यंत आवश्यक आहे. कारण आसक्ती आणि विरक्ती दोन विरुद्ध धर्म आहेत ना, त्यापैकी आसक्ती बंधनात टाकते. आमच्या श्रीमद भागवतामध्ये जडभरताचं आख्यान आहे हो. जडभरतांचं आख्यान येतं 5व्या स्कंधामध्ये. ते आसक्तीचं उदाहरण आहे हो. म्हणजे आसक्ती हरिण पारसामध्ये त्यांना आवड निर्माण झाली, कर्तव्यता निर्माण झाली, प्रेम निर्माण झालं आणि नेहमी व्यावहारिक कोणत्याही वस्तूविषयी वाटणार प्रेम हे शेवटी आसक्तीतच नेतं. पण त्याच प्रेमाची दिशा बदलून ते प्रेम जर भगवंताविषयी, सद्गुरूंविषयी, संप्रदायाविषयी, परमात्म्याविषयी, स्वरूपाविषयी त्याची जर ओढ लावी, मनाशी लावावी स्वरूपाची गोडी, अभंग आहे तुकोबांना, मनासी लावावी स्वरूपाची गोडी. दिशा बदलता येते. एक अंतःकरणात असलेली ओढ, आकर्षण, जिव्हाळा, प्रेम हे जर व्यावहारिक वस्तूंविषयी असेल तर ते एक दिवस नक्की आणि नक्की आसक्तीला कारण होतं आणि आसक्ती बंधनात टाकते. बंधनाचं स्वरूप जन्म मरण परंपरा पाहिला आपण आणि जडभरत महाराजांचं हेच झालं. म्हणून एका हरिण पारसाच्या आधी प्रेम, मग आसक्तीपोटी त्यांना 3 जन्म घ्यावे लागले मुक्तीसाठी आणि पुढे जडभरत या जन्मामध्ये त्यांना मुक्ती मिळाली. मधला एक जन्म हरणाचा सुद्धा मिळाला. कारण अत्यंत वृद्धावस्थेत मृत्यूसमयी त्यांना हरिणाच्या पारसाचं चिंतन झालं, असं भागवतात वर्णन आहे. आणि अंतेमती सा गतीही अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्या कलेवरम, असा भगवद्गीतेत श्लोक आहे 8व्या अध्यायात. अंतकाळी ज्याच्या अंतःकरणात जे चिंतन सुरू असतं विषयांचं, ती अवस्था त्याला प्राप्त होते. म्हणून जडभरत महाराजांना ज्या हरिण पारसाच्या चिंतनामध्ये मृत्यू आला, आसक्तीच आहे ती, त्यांना पुढचा जन्म हरिण पारसाचाच मिळाला, हरणाच्या वंशात गेले असं वर्णन आहे भागवतात. ते फार मोठं चांगलं उदाहरण आहे. जडभरताचं आख्यान हे आसक्ती माणसाने कशी टाळावी आणि अंतःकरण विरक्त कसं करावं यासाठी लिहिलं असं महर्षींनी. इथे रामदास स्वामींनी विरक्त लक्षणांच्या समासामध्ये हेच आपल्याला शिकवण्याचा प्रयत्न केला. हे विरक्तीचं म्हणजे त्याच्या विरुद्ध असलेल्या आसक्तीचं आपण निरूपण पाहिलं. हे दोन्ही एकमेकाच्या अत्यंत विरोधी धर्माच्या वस्तू आहेत. आसक्ती विरुद्ध विरक्ती, विषयातून सुटणं आणि त्यातून हळूहळू मोकळं होतं. हे अंतःकरण गुंतलेलंच असतंय. समर्थांची दासबोधात एक सुंदर ओवी आहे, समारोपीय दशकात आहे 20व्या. सूत गुंतले ते उकलावे, तैसे मन हे उगवावे, मानत मानत न्यावे, मुळाकडे श्रीराम, अशी ती ओवी आहे. सूत गुंतले, कोणतं सूत? खरोखरच दोरीन दोरान जानवं गुंतणं असं नाही आहे. सूत अंतःकरणाला म्हटलंय. सूत गुंतले ते उकलावे. अंतःकरण असं सगळ्या व्यावहारिक क्षेत्रातल्या व्यवहारातल्या गोष्टींमध्ये, वस्तूंमध्ये, पदार्थांमध्ये, घटनांमध्ये, व्यक्तींमध्ये असं हळूहळू अडकलेलं सूत गुंतले ते उकलावे. कोणी? ज्याचं त्याने उद्धरेत आत्मनात्मानम नात्मा नवम साधय, आत्मैव ह्यात्मनो बंधू आत्मैव रिपुरात्मा. सूत गुंतले ते उकलावे. मग त्याला उपाय काय? अशी जर अंतःकरणाची दशा असेल की कोणताही विषय पाहिल्यानंतर मला त्याविषयी आधी प्रेम आणि मग मी त्यात गुंतत जातो, असं असेल तर शास्त्राने आणि या समासामध्ये विरक्त होण्यासाठी, अंतःकरणाला वळण लागण्यासाठी त्याने विषयांपासून विरक्त कसा व्हावं हे शिकवलंय. विरक्त होण्याचा विषयांचा त्याग नाही, आवश्यक शरीर धारणेपुरते विषय मनुष्याला भोगावेच लागतात. पाणी हा सुद्धा विषय आहे, पण ते ग्रहण करावं लागतं. जीव धारणेसाठी, शरीर धारणेसाठी, जीव नव्हे, शरीर धारणेसाठी ते आवश्यक आहे. अन्न खावंच लागतं, आवडीचंही खावं नाही असं नाही. श्रीखंड मिळेल ते अवश्य खावं,
पण श्रीखंड मला आज खायचा आहे, मी नेहमी ज्या दुकानातून घेतो रात्री 8ची वेळेस श्रीखंड खायची इच्छा झाली. इच्छा होणं वाईट नाही आहे. इच्छेला आसक्ती नाही म्हटलंय. ती होऊ शकते, स्वाभाविक आहे. गेलो श्रीखंड नाही मिळालं, ठीक आहे, उद्या मिळेल, जाऊ दे. ही आसक्ती नाही झाली. विषयांची इच्छा असणे याला आसक्ती नाही म्हणत. ती इच्छा पूर्ण न होताना अंतःकरणाची दशा अत्यंत बिघडणं, क्रोधात चिडचिडीमध्ये कुरकुरीमध्ये जाणं, याला आसक्ती म्हणतात, याला गुंतणं म्हणतात. विषयांमध्ये गुंतायचं नाही आहे, कारण विषय तर सेवावेच लागतील. त्याला एक विषयांमध्ये गुंतायचं नाही तर त्याला पर्याय काय? काही शास्त्रांनी पर्याय सुचवले असतील ना, सुचवलेत शास्त्रांनी. विषय तो त्यांचा झाला नारायण, न लगे धन जन माता पिता, असं तुकोबांचा म्हणणं आहे. अंतःकरणाला विषय परमात्मा द्यावा. हळूहळू सूत गुंतले ते उकलावे, तैसे मन उगवावे, मानत मानत घालावे म्हटलंय ना. हळूहळू एका दिवशी होणारी घटना नाही आहे. अत्यंत आसक्त अंतःकरणाली व्यक्ती एका दिवसात विरक्त नाही होऊ शकत. झाली तर त्याला स्मशान वैराग्य म्हणतात. हे प्रकार आहेत विरक्तीचे. पण विवेक अधिष्ठित, पुढे 12व्या दशकात निरूपण येईलच आहे. विवेकाधिष्ठित वैराग्य असं नसेल तर रामदास स्वामी त्या वैराग्याला हेकांड पिस म्हणतात. हेकांड पिस. विवेकाधिष्ठित वैराग्य, विवेकयुक्त वैराग्य, विचार करायचा नीट त्या घटनेचा. मग आता भारल्याचं पहा, भाजीबद्दल विचार केला ना, नसेल गाडीवाला आला, यांना कदाचित करता येत नसेल, आज संपले असतील बटाटे वांगे, असा विचार करून कसंही करून विवेकाचा उपयोग करून अंतःकरणाची दशा बदलू न देणे, असं असेल तर विरक्ती आहे. आणि विरक्तीचा काही उपाय आता आपण बोललो त्याप्रमाणे, म्हणजे आसक्तीपासून सुटून अंतःकरण हे विरक्तीत जाऊ शकतं. विरुद्ध धर्माचे दोन्ही धर्म एकाच वेळी नाही राहू शकत. सुरुवातीला दोन्ही असतील, पण हळूहळू टीक मारत 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 एक एक विषयांची पदार्थाची आसक्ती कमी करावी. आणि ती करण्यासाठी उपाय एकच. माऊली ज्ञानेश्वरीत बोलतात, माऊलींनी ज्ञानेश्वरीत फार सुंदर ओव्या लिहिली आहे की तरी गा ऐसे करी मोटके निमिषभरी, निमिषभरी देत जाय. तू एक काम कर, चित्त तुझं फार पांगताय ना, तर मोटके निमिषभरी देत जाय. तरी 8 पहारा माझा रे मोटके निमिषभरी देत. 8 प्रहर आहेत दिवसाचे, 24 तास. एक प्रहर साधारणपणे 3 तासांचा असतो. तर माऊली म्हणतात की फक्त एक काम कर की तू मोटके निमिषभरी देत जाय. तरी तरी गा ऐसे करी यया 8 पहारा माझारी, मोटके निमिषभरी देत जाय. तू तेवढंच दिलं ना, त्याचा परिणाम काय होईल माहिती का अर्जुना? त्याचा परिणाम काय होईल? मग जे जे निमिख देखेल माझे सुख, तेथुले अरोचक विषय होईल शिरा. जे माझ्यात जे सुख आहे परमात्म्यामध्ये, एकदा त्याला कळलं की तुके अरोचक विषय होईल. अंतःकरणाचा विषय हळूहळू व्यवहार किंवा प्रपंच सोडून हळूहळू जर परमात्मा आपण करीत गेलो, आणि असं आपल्या अंतःकरणाचं म्हणजे मनाचं एक लक्षण सांगितलं धर्मग्रंथांमध्ये की एका वेळी मन हे एकच आलंबन सहन करू शकतं. आलंबन याचा अर्थ काहीतरी आपल्या समोर असणारी वस्तू, एक आलंबन फक्त स्वीकारण्याची मनाची तयारी असते. एकाच वेळी दोन्ही प्रपंच आणि परमार्थ मनात सुरू नसतात. नसावेत नाही, नसतातच, असं शास्त्राचं सांगणं आहे. त्यामुळे परमात्मा जर अंतःकरणाला विषय दिला, परमात्माचा अर्थ त्याच्याकडे जाणाऱ्या साधनांचा विचार, जप आहे, तप आहे, वाचन आहे, सद्ग्रंथ वाचन आहे, ध्यान आहे, पारायण आहे, हे मग यात जर गुंतवलं तितके अरोचक विषय होईल. माऊलीने सुंदर दृष्टांत ज्ञानेश्वरीत दिला आहे. पुनवे होऊन जैसे, हा सुंदर दृष्टांत आहे, फार आवडतो मला. पुनवे होऊन जैसे शशीबिंब दिसे दिसे, हारपुनी अवसे नाहीसे होय. पौर्णिमेला चंद्र पूर्ण असतो ना, आसक्तीसाठी माऊलींनी दिलेला आहे किंवा विषयांच्या सुखाबद्दल दिला आहे. पुनवे होऊन जैसे शशीबिंब म्हणजे चंद्राचं बिंब, दिसे दिसे, हारपुनी अवसे नाहीसे होय, अमावस्येला नाहीस. तैसे विषयातून निगता
चित्त मजची माझी रिगता, हळूहळू पंडुसुता मीची होईल शिरा. तैसे चित्त विषयातून रिगता म्हणजे हळूहळू काढ, तू ओढून काढ. मजची माझी रिगता, माझ्यामध्ये हळूहळू स्थिर होईल. आणि हळूहळू पंडुसुता मीची होईल शिरा. ते मी म्हणजे मी परमात्मा रूप तू आहेस जीव, मीच होईल नगदी. माऊलीने ज्ञानेश्वरी काय सुंदर 12व्या अध्यायातल्या ओव्या आहेत. फार सुंदर ओव्या वापरल्या की अंतःकरण आसक्त भरलेलं असल्यामुळे हळूहळू हळूहळू भगवंताविषयीचं प्रेम वाढवावं. आणि एका वेळी मनामध्ये दोन वृत्ती राहू शकत नाही, विरुद्ध धर्मी असल्यामुळे. त्यामुळे परमात्मा जर चित्ताचा विषय करण्याचा हळूहळू प्रयत्न केला की तितके अरोचक विषय, अरोचक म्हणजे रोचक म्हणजे आवड, विषयांची आवडच त्याची कमी होईल. पण देहधारणेपुरते आवश्यक विषय स्वीकारावे लागतील. म्हणजे अनावश्यक आहे त्यांचा विवेकाने विचार करून की खरंच मला जर खाद्य असतील तर खाणं योग्य आहे का, दृष्टीने पाहण्यासारखे असतील तर मी एवढं पाहणं योग्य आहे का, असा पंचज्ञानेंद्रियाविषयी विवेक करावा. आणि हळूहळू चित्तवृत्ती हळूहळू कुर्मंगानी व सर्वशः, भगवद्गीतेमध्ये कासवाचं उदाहरण दिलेलं आहे. कासव, कूर्म म्हणजे कासव. अशी असू इंद्रिय कोंडावी, हळूहळू हळूहळू जवळ घेण्याचा प्रयत्न करावा. कारण एका वेळेला दोन नाही राहू शकत. बाह्य विषयांपासून आवरून परमात्म्याकडे इंद्रिय वृत्ती वळवण्यात पुरुषार्थ आहे. आमचे कबीरदास महाराजांनी तर एक सुंदर दोहा लिहिलाय बघा, की एका वेळी दोन्ही नाही अंतःकरणात राहू शकत. परमात्मा आणि प्रपंच एका वेळी नाही राहू शकत. आणि हे कबीरदास महाराजांनी फार सुंदर एका दोह्यात वर्णन केलंय. चीटी चावल ले चली. चीटी म्हणजे मुलगी, मुंगी, मुंगी. मुंगीला हिंदीमध्ये चीटी म्हणतात. चीटी चावल ले चली, बीच में मिल गई दाल. तिला मध्ये डाळीचा, मुंगी केवढी, तिने एक तांदूळाचा, चावल म्हणजे तांदूळाचा दाणा, या एका दाण्यापेक्षा जास्त ती कशी नेणार. माणूस आहे फार, आणि 5 किलो तांदूळ हातात उचलून आणतो. मुंगीला नाही आणतात, लहानसा जीव आहे. चीटी चावल ले चली, बीच में मिल गई दाल. डाळ, हरभरा म्हणा किंवा तुरीची डाळ, एक दाणा तो दिसला. आता आली पंचायत. आधीच लहानसा जीव, कसा बसा तांदूळाचा दाणा आपल्या तोंडात धरलेला. पण मोह निर्माण झाला. चीटी चावल ले चली, बीच में मिल गई दाल. दाल म्हणजे डाळीचा एकच तुकडा किंवा पदार्थ, तेवढा एक कण, एक डाळ अर्धी. आणि तिच्या मनात आलं की आता डाळ घेऊ का तांदूळ घेऊ. बरं, तो लहान जीव आहे, मुख मोठं नाही आहे. तिला जर डाळीचा तो कण घ्यायचा असेल, मुखामध्ये धरायचा असेल आणि वारुळात न्यायचा असेल, तर तांदूळ टाकून द्यावा लागेल ना. त्याशिवाय ती डाळ नाही धरू शकत ना तोंडामध्ये. म्हणून कबीरदास महाराजांनी दोहा पूर्ण असा केलाय पहा. चींटी चावल ले चली, बीच में मिल गई दाल. कहत कबीरा, दो ना मिले, एक ही ले डाल. हा, कबीर म्हणतात, अरे जीवा, तुला दोन नाही मिळू शकत. तू एकालाच धरायचंय ना, परमात्म्याला धर, एकही दे डाल. तू तांदूळ टाकून डाळ धर किंवा मग डाळीकडे लक्ष देऊ नको. हा विवेक आहे. हा विवेक जर मुंगीला करायचा आहे, तिची देह सामर्थ्य ओळखून ती करते आहे, तिचं लक्ष गेलं, पण तिने तांदूळाचाच दाणा नेला असेल किंवा तांदूळ टाकून डाळीचा, दोन्ही पैकी एकच नेण्याची क्षमता तिची आहे. पण विवेक तिला करावाच लागेल की दोन्ही दाणे मी धरू शकत नाही. कहत कबीरा, दो ना मिले, दोन्ही नाही मिळणार तुला, तुझं शरीर सामर्थ्य पाहून. एकही म्हणजे एकच, एकच घे, असा तिला उपदेश करतात. आणि खरा म्हणजे हा उपदेश मुंगीच्या माध्यमातून, मुंगीचा दृष्टांत देऊन कबीरदास महाराज संत येतो. संत जीवाला विवेकी करतात. विषय तो त्यांचा झाला नारायण, त्यांचा अनुभव आहे, आणि आपल्यासाठी तो उपदेश किंवा आज्ञा आहे. आणि म्हणून या विषयांमध्ये असलेलं चित्त, त्याचा पसारा हा गुंतणार कसा नाही. त्यांची आवड असावी, प्रेम असावं, पण मी गुंतणार कसा नाही याची काळजी ज्यांनी केलेली आहे, करतो आहे, त्याला विरक्त म्हणतात. आणि ही सगळी विरक्त लक्षण आहे.
तात्पर्य पाहू आपण. आपली जी चिंतनाची वेळ आहे आपण साधारण ठरवली संपलेली आहे, संपत आलेली आहे. थोडं सार बघू. दासबोधामध्ये क्रमाने अनेक संज्ञांचा रामदास स्वामी आपला अभ्यास करून घेतात आहे. त्यापैकी आज विरक्त लक्षण नावाचा दशक 2 समास 9 आपण थोडा वेळ सार रूपाने अभ्यास करण्याचा प्रयत्न केला. विरक्त लक्षण हे आसक्त आणि विरक्त दोन विरुद्धार्थी संज्ञा ज्या आहेत. सहसा आसक्त असलेलं अंतःकरण एकाएकी विरक्त होऊ शकत नाही. त्याचा उपाय म्हणून काही क्षण परमार्थ चिंतन, देवचिंतन ह्या अंगाने आपण प्रवास करावा आणि त्यामुळं हळूहळू विषय चिंतन कमी होतं. भक्तीचा मार्ग हाच आहे. ज्ञान मार्गामध्ये विवेक वैराग्य शिकवतात. शमाधी षटक संपत्ती अभिप्रेत आहे, मग मुमुक्षत्व. असा प्रवास तो कठीण आहे, तो विरळी माणसं करतात. अद्वैत कुसरी विरळा जाणे माऊलींनी म्हटलंच आहे, पण भक्ती मार्ग आहे सोपा. पण त्यासाठी भक्ती मार्गातही काही अभ्यास जो आहे तो समर्थ या आपल्या निरूपणातून शिकवतात की विषयासक्ती टाळण्यासाठी, न गुंतण्यासाठी परमात्मा चित्ताचा विषय करीत जावा. आणि पुढे 4थ्या दशकामध्ये मग नवविधा भक्ती निरूपण करताना खूप विशदपणे, कारण सर्वात शेवटी अल्टिमेटली, सोपा शब्द आहे अल्टिमेटली, अंतःकरण प्रेमयुक्त होऊन भगवंतांची भक्ती अंतःकरणात रूढ व्हावी. त्याने अंतःकरणाला जिंकावं. तया स्वांतःकरण जिता सकल कामोपशांता परमात्मा परवता दुरी नाही श्रीराम, अशी माऊलींची ज्ञानेश्वरी ओवी आहे. त्या स्वांतःकरण जिता याचा अर्थच स्वांतःकरण, स्वतःचं अंतःकरण जिंकणं, त्याच्यावर विजय मिळवणं, याचा अर्थ ते ताब्यात ठेवणं. जाऊ दे जाऊ दे जाऊ दे दिवसभर म्हणणं. तर या स्वांतःकरण जिता ही माऊलींची जी संज्ञा आहे, 6व्या अध्यायात ती ओवी आहे. तया स्वांतःकरण जिता सकल कामोपशांता परमात्मा परवता दुरी नव्हे. ही जी ओवी आहे तया स्वांतःकरण जिता म्हणजेच विरक्त आहे. इकडे रामदास स्वामींनी विरक्त लक्षण ठेवली, माऊलींनी दृष्टांत देताना स्वांतःकरण जिता असं म्हटलं. हो एकच आहे, हो दोन्ही सारिखे सारिखे. उपदेशात काही भेद नाही, पण देशकाल परत्वे संतांचं कार्य असल्यामुळे काही शब्द माऊलींना वेगळे आहेत. त्याचं चिंतन आपल्याला वेगळेपणाचं नाही करायचं आहे. संतांच्या ग्रंथांमधल्या ऐक्यांच्या वचनांचा अभ्यास करायचा. दासबोधामध्ये याप्रमाणे सगळे वर्णन आहे. उपदेश आपल्याला असा आहे, साधारणपणे प्रापंचिक माणसाचं चित्त पंच ज्ञानेंद्रियांनी मिळत असलेल्या विषय सुखांच्या मागे लागून त्यामध्ये अत्यंत आसक्त होतं, गुंतत, आणि तो विषय नाही मिळाला तर चित्ताची लगबग होते, तळमळ होते, क्रोध होतो, चिडचिड येते. सकल कामोपशांता म्हणतात माऊली. अंतःकरण शांत ठेवणं हाच परमार्थ आहे. अंतःकरण स्थिर ठेवणं, शांत ठेवणं हा परमार्थ आहे. म्हणून येथ बरुला विशद भक्तिमार्ग असं रामदास स्वामींचं जे आपल्या दासबोधाचं उपक्रमाचं वाक्य किंवा ओवी आहे ना, त्याचा हा आशय आहे. आणि ह्या ओवीच्या अनुषंगाने सगळी निरूपणे येणार आहेत. आणि म्हणून साधक दशेमध्ये माझं अंतःकरण विरक्त दशेकडे कसं हळूहळू जाईल याचा खूप प्रयत्न साधकांनी करण्याची गरज आहे. जग ही प्रयोगशाळा आहे. आमचे विष्णुदास स्वामी महाराज नेहमी नेहमी म्हणायचे शिष्यांना की साधकाचं जीवन ही प्रयोगशील अध्यात्माची प्रयोगशाळा आहे. हो, अध्यात्माची प्रयोगशाळा आहे. प्रयोग करत राहावे, काही काही नवीन विचार चिंतन करत राहावं. आध्यात्मिक प्रयोगशाळा म्हणतात. सगळ्या संतांचा हाच उपदेश असतोय. आपण सगळे प्रयत्न करूया, कारण अंतःकरणामध्ये आपल्याही अनेक विषयांविषयी अजूनही आसक्ती प्रत्येक व्यक्ती परत्वे वेगळी वेगळी असणार आहे. ती आसक्ती हळूहळू दूर करून भगवत प्रीतीने अंतःकरण भरून अंतःकरणाला विरक्तीचा दर्जा येईल. विरक्ती याचा अर्थ सर्वसंग परित्याग करून निघून जाणे असा अर्थ नाही होत. घरात राहून, प्रपंचात राहून सुद्धा अंतःकरणाची दशा विरक्तीची हवी. खूप भोग भोगायला. ब्रह्मचैतन्य महाराजांचं वचन आहे की नामात रंगुनिया व्यवहारी सर्व भोग भोगावे. नामात रंगुनिया, भगवंतांचं नाम अखंड घेत राहावं,
नामात रंगुनी या व्यवहारी सर्व भोग भोगावे सेवावे, हाच सुबोध गुरूंचा संगे कुठे न गुंतावे. भोग विषयच देतात, भोगांसंगे याचा अर्थ विषयांसंगे असाच होतो, कुठे न गुंतावे. असं न गुंतलेलं अंतःकरण सूत गुंतले ते उकलावे, तैसे मन उगवावे, मानत मानत घालावे मुळाकडे श्रीराम. या दासबोधाच्या 20व्या दशकातल्या ओवींनी आपण आजच्या दिवशी ते थांबूया. विरक्त लक्षणांचा आपण काय अभ्यास केला आणि आधी आपल्याशी बोलल्याप्रमाणे या समासाच्या अंतिम ओळीमध्ये रामदास स्वामींनी पुढच्या समासात काय बोलणार आहे त्याचं सूतवाच केलं. पुढचा समास परत मूर्ख लक्षणांचा आहे आणि त्याने आपला द्वितीय दिशक संपतो. पुढे मग त्या लक्षणांची खूप यादी रामदास स्वामींनी मग केलेली आहे, आपण ती वाचावी. आणि माझ्या अंगी परत मूर्ख लक्षणपणा काही असेल, लक्षण असतील ती नको आहेत, ती त्यागार्थ आहेत. सद्विद्या, सत्वगुण, विरक्त लक्षण, महंत लक्षण, शिष्य लक्षण ही अंगीकारायची आहेत. यांनी जीवनात कृतार्थता येते आणि हाच पुरुषार्थ आहे. विरक्त लक्षणांचा आपण काही थोडाफार आपल्या उपलब्ध वेळेत अभ्यास करण्याचा प्रयत्न केला. आजची झालेली ही चिंतन सेवा सद्गुरु समर्थ रामदास स्वामी यांच्या चरणी समर्पित करू आणि वाणीला मी विराम देतो. सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.